अमोल मिटकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली। मनसे आक्रमक आहे आणि राहणार, आपली पातळी काय आहे हे सुद्धा समजून घेणार नसतील तर आमचे कार्यकर्ते प्रसाद देणारच, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। मिटकर यांच्या कारवरील हल्ल्यानंतर एका मनसैनिकाचाही मृत्यू झाला। तो युवक 28 वर्षांचा होता। हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला। त्याचं राजकारण करू नये असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलंय। मनसैनिकांनी काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांची गाडी फोडली आणि त्या संपूर्ण राड्यानंतर आता मनसेचं काय म्हणणं आहे, कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी मध्यंतरीच्या काळात घडलेल्या की तिथे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोबतच या आंदोलकांपैकी एका आंदोलकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। संदीपजी, एकतर काल ज्या पद्धतीने हा प्रकार घडला त्यानंतर रात्री अमोल मिटकर यांनी गुन्हा नोंदवलेला आहे मनसैनिकांवर। त्यांचं असं म्हणणं होतं की ऍसिड त्याचबरोबर चाकू सुरा घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मूर्ख आहे अमोल मिटकरी, मूर्ख आहे। त्या व्हिडिओत सगळं दिसतंय। कोण विश्वास ठेवेल अशा भाकड कथांवर की माझ्यावर ऍसिड फेकायला आले आणि हा काय खूप सुंदर आहे का याच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकायला? काही उगीच बडबडायचं। हा म्हणजे मला तरी वाटायचं की याला थोडी बहुत अक्कल आहे, पण हा एकदम मूर्ख आहे। आपली लायकी नाही, आपली पातळी नाही आणि ती सोडून जर तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका करणार असाल तर राग येणार आणि क्रियेची प्रतिक्रिया होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला अमोल मिटकर यांनी सुद्धा उत्तर दिलंय। आमच्या कार्यकर्त्याने जीव गेला नाही। असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे नाही। देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे ते एका महिला पोलीस ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली। शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला। याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली। मला असं वाटतं त्याच्यामुळे तिथे पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबघाईस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही। शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार नाही। त्याचा थोबाड चालू द्या ना। आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाड चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती।